नमस्कार. आपण नवी मुंबई येथील तळोजा आसावरी सोसायटीमध्ये आहे. इथे महिलांनी आंदोलन छेडलं आहे. हे आंदोलन कशा संदर्भात आहे बघूया. काय सांगाल? सिडकोने सुरुवातीला आम्हाला 24 तास पाणी मिळेल असं सांगितलं. आम्हाला घरं देण्यात आली, पण आत्ता आम्हाला 10 मिनिटंसुद्धा पाणी देण्यात येत नाही आहे. टँकर पुरवठा केला जातो. आम्हाला सांगितलं जातं 10 ते 15 टँकर देतात. त्याच्यानंतर आम्हाला 8-9 टँकर भेटतात. उरलेले टँकर आमचे कुठं जातात माहीत नाही. साहेब अधिकाऱ्यांशी जर आम्ही बोललो तर ते आम्हाला उडवाडवीची उत्तरं देतात, टाळाटाळ करतात. आमचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. आणि हे आजच आम्ही आलेलो नाही, याच्या आधी पण बरेच मोर्चे निघालेले आहेत आणि साहेबांशी पण बोललेलो आहेत. आम्ही इथे गायकवाड साहेब आहेत, त्यांच्याशी पण बोललेलो आहे. ते पण उडवाडवीचे उत्तरे देतात. आम्ही फक्त त्यांना त्यांचं काम करायला सांगतोय. पाण्याचे इतके प्रॉब्लेम, 50 बिल्डिंग आहेत आमच्या आसावरीमध्ये आणि भरपूर किती 7-8 टाक्या आहेत. बाकी टाक्यांना बरोबर पाणी येतं. इथे 6 नंबर टाकी आमची आहे, त्याला पाणी येतच नाही. त्यांनी लूपिंग केली आहे की काय केलं आहे, वॉल ॲडजस्ट केले आहेत, काहीही केलं. आम्ही फक्त त्यांना सोल्युशन मागतोय, कारण रोजचं पाणी नाही, एवढं बारीक धार येते. तुम्ही टँकर पुरवताय, तुम्ही काय करत ते पुरणार नाही आहे आम्हाला. 6 बिल्डिंग आहेत एका टाकीचे. बिलकुल पाणी येत नाही. किती त्रास घेणार मॅडम? हा प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे तुमचा? बरेच दिवस दीड वर्ष झाले आम्ही हा त्रास सहन करतोय. आणि आम्ही बऱ्याच वेळेला अर्ज दिले, मीटिंग झालं, बेलापूरला जाऊन भेटून. हे आसावरीचं जे रचना केली यांनी, आसावरी सोसायटी बनवताना त्यावेळेस यांनी काळजी घेतली नाही कुठल्या ठिकाणी किती प्रेशर असला पाहिजे. यांनी नंतर शनोशनी याच्यामध्ये चेंजेस केलेत. आमच्या टाकीचा लूप यांनी चेंज केला आहे, तिथलं प्रेशर कमी झालं आहे. गेल्या 2 वर्षापासून आमच्या 2.5 लाख लिटरची रिक्वायरमेंट आहे. आम्हाला 89,000 लिटर ते 1 लाख लिटरच्या आसपास पाणी दर महिन्याला भेटतं आहे. आणि काल रिडिंग सांगतात आम्हाला की आम्ही तुम्हाला 2.5 लाख लिटर पाणी दिलं. 1 दिवसात झालं. आम्ही जवळजवळ रोज इथं मरतो. इथं प्यायला पाणी नाही. काल जे पाणी दिलं गढूळ पाणी दिलं आहे, तोंडात घेण्यासारखं पाणी नाही, ते आंघोळ करण्यासारखं पाणी नाही. आणि आम्हाला रिडिंग दाखवत आहेत. याचं काय करायचं पाण्याचं? आणि तुम्ही नगररचना केली आहे, ते लुपिंग तुम्ही नंतर चेंज केलं. आम्ही राहायला आल्यानंतर नंतर चेंज केलं आहे ते लुपिंग. तुम्ही ही कुणाची जबाबदारी आहे? तुम्ही नगररचना केली तर तुम्हाला कळलं नाही का कुठे किती प्रेशर येईल? यांनी तिथलं लुपिंग चेंज केलं कारण की तिकडं प्रेशर कमी होतं मागच्या टाक्यांना. आणि आमचं लुपिंग यांनी तिकडं वळवलंय. आणि आता म्हणतायत तिथं कोण येऊन वॉल चेंज करते आम्हाला माहित नाही. ठीक आहे, ही कोणाची जबाबदारी आहे? लुपिंग चेंज केलं. लुपिंग टाकलंच का? पहिली गोष्ट, मूळ मुद्दा, लुपिंग टाकायची गरज का पडली? तुम्ही नगररचना ठीक का नाही केली? लुपिंग टाकल्यावर तिथं वॉल कोण चेंज करते तुम्ही लक्ष का नाही ठेवलं? या जबाबदारी आमच्यावर दिलं जातात. जेव्हा इथं आम्ही इथले अधिकारी आहेत, तुमच्याकडनं कामं होत नसतील ना सर, तुम्ही राजीनामा देऊ शकता. इथले अधिकारी सोनावणे यांच्याकडे जेव्हा आम्ही बोलायला येतो, हे आम्हाला फोन लावून देतात गायकवाड साहेबांना. गायकवाड साहेब म्हणतात तुमच्या लेवलवर मॅनेज करा. जेव्हा आम्ही त्यांना फोन लावतो, हे म्हणतात तुम्ही गायकवाड साहेबांशी बोला. गायकवाड साहेबांना फोन लावले, ते म्हणतात तुम्ही यांच्याशी बोला. ही टोलवी चालली आहे. यांना माहिती आहे आमचं रिटायरमेंट झालं की आम्ही इकडे पण यायला, आम्हाला काही याची गरज नाही. इथं कुठला साहेब त्याच्या माथ्यावर टाकून जायचं, आपलं काम सोडून जायचं. ही यांची काम करायची पद्धत आहे. तुम्ही सांगा काय करायचं? सोल्युशन पाहिजे. राजीनामा मागवा. गायकवाड साहेबांचा राजीनामा द्या. नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल. कॅमेरामॅन समीर कदमसह रोहित शिंदे, युवा महाराष्ट्र लाईव्ह, नवी मुंबई.